मानव समाचार, मानवता के हक में। नमस्ते दोस्तों, मैं हूँ वर्षा और आप देख रहे हैं मानव समाचार। कुरियर सर्विसेज के पैसे ले जा रहे कर्मचारी का 60 लाख रुपए का बैग हुआ चोरी। ट्रैवल से जा रहे एक कुरियर सर्विसेज कर्मचारी का 60 लाख रुपयों से भरा बैग अज्ञात चोरों द्वारा लूटा जाने की घटना बुल्ढाना से सामने आई है। मुंबई की एक कंपनी जिसकी शाखा अकोला में है, वहां के मैनेजर विक्रम सिंह स्वरूप सिंह मांगीलाल इनके साथ कुरियर सर्विसेज में काम कर रहे प्रमोद सिंह मोहन सिंह परमार, जो कि राजस्थान से है और काम के सिलसिले में अकोला में रहते हैं। प्रमोद सिंह 60 लाख का बैग लेकर अकोला से मुंबई के लिए निकले थे। ट्रैवल्स वडनेर भोलाजी गांव के पास होटल विश्वगंगा के सामने रुकी। प्रमोद सिंह ने बैग सीट पर ही रखी थी। उसी दरम्यान एक कार वहां आई। कार से कुछ लोग उतरे। उन्होंने ट्रैवल से बैग निकाली और वापस कार में बैठकर फरार हो गए। कुछ दूरी पर जाकर उन्होंने बैग से पैसे निकाले, जीपीएस का मशीन और खाली बैग वही फेंक दिया। यह सारी घटना सीसीटीवी में कैद हो गई है। इस मामले में प्रमोद सिंह परमार की शिकायत पर नांदुरा पुलिस ने अज्ञात चोरों के खिलाफ आईपीसी धारा 379 के तहत मामला दर्ज किया गया है। नांदुरा पुलिस ने तुरंत एक टीम बनाई और तलाशी अभियान शुरू कर दिया गया है। मलकापूर रोडावर जी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर अशी आम्हाला एक लक्झरी बस थांबलेली होती। लक्झरी बसमध्ये फिर्यादी प्रमोद सिंह मोहन सिंग परमार राजपूत हे राजस्थानचे राहणार होते आणि यांच्याजवळ 60 लाखाची एक बॅग होती। हे अंगडिया कुरिअर सर्व्हिस आहे। त्या अंगडिया कुरिअर सर्व्हिसमध्ये जे अकोलाहून ते 60 लाख रुपये कॅश घेऊन लक्झरी बस होती, ती लक्झरी बसने मुंबईला जात होते। जेव्हा लक्झरी बस जेवणासाठी हॉटेलवर थांबली, त्या हॉटेलवर थांबल्यावर आहे ना त्यांची जी बॅग होती ती बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आणि त्याच्यामध्ये 60 लाख रुपये। त्यानुसार पोलीस स्टेशन नांदुरा शहर येथे तक्रारकर्ते प्रमोद सिंह मोहन सिंग परमार यांच्या तक्रारीवरून 60 लाख चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कलम 379 वादवी अन्वये। तिथील आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहणी केलेले आहे। तर एक क्रेटा गाडी आहे जी व्हाईट कलरची, त्यामध्ये ते चोर पाठलाग करत आले आणि जेव्हा ते पूर्ण फिर्यादी लोक जेवण करण्यासाठी नाश्त्यासाठी हॉटेलवर उतरले, त्या हॉटेलवर उतरल्यावर हे गाडीमध्ये चढले आणि बॅग चोरी घेऊन गेलेले आहे। आम्हाला त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे चेहरे फुटेज, त्यांचं बॉडी लँग्वेज मिळालेली आहे, गाडीचा नंबर वगैरे मिळालेला आहे। त्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे शोध घेणं सुरू केलेलं आहे। वेगवेगळे पथक आमचे रवाना झालेले आहे। एक पथक राजस्थानमध्ये फिर्यादीच्या गावाकडे सुद्धा गेलेलं आहे आणि एक पथक हे इंदोर MP या परिसरात सुद्धा गेलेलं आहे, जिकडे या प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत, जिकडे सराईत गुन्हेगार राहतात, अशा प्रकारचा चोरी करतात। कारण मागेच 2 महिन्यापूर्वी अकोला जिल्ह्यामध्ये पातूर पोलीस स्टेशनमध्ये असाच बॅग लिफ्टिंगचा प्रकार घडला होता। तिथे 80 लाखाची बॅग चोरी गेली होती। ते आरोपी सुद्धा तिकडचे MP मधले होते। त्याच आरोपींच्या मार्गावर आमचे पोलीस आहेत आणि लवकरच 2-4 दिवसामध्ये आम्ही त्यांच्या फोटो, बॉडी लँग्वेज, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे आरोपी अटक करणार आहोत। लवकरच हा गुन्हा रिकव्हर होईल। परंतु पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की आपण अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश ही स्वतः हार्ड कॅश सोबत नेऊ नये। जे ट्रान्झॅक्शन आहे, जे शासनाचं नियम आहे, बँक टू बँक करा, चेकद्वारे करा, DD द्वारे करा, परंतु अशी हार्ड कॅश सोबत नेऊ नका। आणि असं जर नेत असाल तर आपण योग्य ती सुरक्षा घ्या। आपण कुठेही बॅग ठेवून द्याल आणि जेवण कराल, नाश्ता करायसाठी उतराल, अज्ञात चोरटे हे चोरी करतील तर जबाबदारी पोलिसांवर तर आहेच, पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे। अशा प्रकारचं चोराई करायला संधी मिळणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे, असं आम्ही पोलीस आवाहन करीत आहोत। यामध्ये सीसीटीव्हीमध्ये किती दिसून आले? सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 2 आरोपी हे गाडीमध्ये चढत आहे ते लक्झरीमध्ये आणि त्या बॅग घेऊन जाताना दिसत आहे। त्यांचे फोटो व्हिडिओ आम्ही ट्रेस केलेले आहे। आम्ही ते संशयित आरोपी आमच्याजवळ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आमच्या डिटेन झालेले आहे।